ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी। जागा भरणे आहे। आमच्या संस्थेसाठी खालील पदे भरणे आहेत, तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संस्थेच्या दिलेल्या कार्यालयीन वेळेमध्ये दाखल करावा। पद मॅनेजर, शैक्षणिक पात्रता पदवीधर, सहकारी संस्थेचा 5 वर्षांचा अनुभव आणि कॉम्प्युटरचं ज्ञान आवश्यक। जागा 1। पद ड्रायव्हर, शैक्षणिक पात्रता 10वी किंवा 12वी पास, ड्रायव्हिंग लायसन्स धारक, ड्रायव्हिंगचा अनुभव आणि निर्व्यसनी, वयोमर्यादा 25 ते 40 वर्ष। जागा 1। पद शिपाई, शैक्षणिक पात्रता 8वी किंवा 10वी पास, जागा 1। सचिव श्री बाळासाहेब उत्तम फुलसौंदर, चेअरमन श्री युवराज सुधाकर तणपुरे। राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी। ठिकाण नगर मनमाड रोड, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। मोबाईल नंबर 9881760324 तसेच 9404539707। लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र ताहराबाद येथील संत कवी महिपती महाराज देवस्थान इथे 23 जुलै रोजी पांडुरंग उत्सवाची संत महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती महंत अर्जुन महाराज तनपुरे यांच्या काल्याच्या कीर्तनानं सांगता झाली आहे। या निमित्तानं लाखो भाविकांनी ताहराबाद नगरीमध्ये दाखल होत संत महिपती महाराज समाधीचं दर्शन घेऊन काल्याच्या कीर्तनाचा आनंद लुटलाय। भव्य पताकांनी प्रति पंढरी ताहराबाद नगरी सजली होती। टाळ मृदुंगाचा गजर आणि जय जय महिपती महाराज, नमो महिपती महाराज या नामघोषानं प्रति पंढरी धन्य झाल्याचं बघायला मिळालं। ताहराबाद पंचक्रोशीला भगवं स्वरूप आलं होतं। गेल्या 4 दिवसांपासून श्री क्षेत्र ताहराबादला पांडुरंग महोत्सवाची आध्यात्मिक पर्वणी सुरू आहे। असे असताना राज्यभरामधनं भाविक भक्तांची दर्शनासाठी संत महिपतींच्या दर्शनासाठी लगबग सुरू होती। गोपाल काल्याच्या निमित्तानं सकाळपासूनच ताहराबाद गावात आणि संत महिपती महाराज समाधी मंदिराचे प्रांगण हे भाविकांच्या पंक्तीनं फुलून गेलं होतं। जवळपास 600 पायी दिंडी सोहळ्यांनी पांडुरंग उत्सवात सहभाग नोंदवला। चालू वर्षी गर्दीचा उच्चांक झाल्याचे ट्रस्टच्या वतीनं सांगण्यात आलं। खेळण्यांची आणि खाऊची दुकानं या ठिकाणी थाटण्यात आली होती, त्यामुळे खरेदीसाठी देखील मोठी गर्दी होती। गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम चोरीचा डाव देखील या ठिकाणी साधला होता। यावेळी काही संशयित चोरट्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। उत्सवस्थळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आलेल्या मान्यवरांचे आणि भाविकांचे स्वागत कक्षात निवेदक अप्पासाहेब ढोकणे यांनी शब्द सुमनांनी, तर संत कवी महिपती महाराज देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे यांच्यासह विश्वस्त मंडळानं आदरानं स्वागत केलंय। रामकृष्ण हरी। श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान श्री क्षेत्र ताहराबाद या ठिकाणी गेल्या 19 तारखेपासून म्हणजे आषाढ वद्य नवमीपासून ते अमावस्येपर्यंत हा उत्सव दरवर्षी साजरा होतो। त्या उत्सवाला आम्ही पांडुरंग उत्सव किंवा गोपाळकाल असं म्हणतो। दरवर्षी लाखोंच्या संख्येमध्ये महिपती महाराजांच्या दर्शनाकरता भाविक मंडळी या ठिकाणी येत असतात। हा उत्सव आत्ताचा नाही, हा उत्सव महिपती महाराजांच्या काळापासून सुरू झालेला आहे। त्यावेळेस महिपती महाराजांना पंढरपूरला जाणं शक्य झालं नाही, त्यावेळेस भगवंताला प्रार्थना केल्यानंतर भगवंताने उपदेश केला की महिपती महाराज तुम्हाला इथे येण्याचं काही कारण नाही, मी स्वतः तुमच्या भेटीला येईल। म्हणून हा देव आणि भक्तांच्या भेटीचा उत्सव दरवर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी संपन्न होत आहे। सध्या या उत्सवाला जवळजवळ 297 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि हा उत्सव मोठ्या भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होतोय। या ठिकाणी गावगावून जवळजवळ 300 ते 350 दिंड्या दरवर्षी या ठिकाणी येत असतात आणि मागच्या वर्षीच्या तुलनेपेक्षा या वर्षी जवळजवळ लोकांच्या आणि भाविकांच्या संख्येमध्ये विलक्षण असणारी वाढ झालेली आहे। काल परवा पाऊस झाला, पण तरी सुद्धा लोकांचा उत्साह या उत्सवाकरता कोणत्याही प्रमाणात कमी झालेला दिसत नाही। या उत्सवाची आज 23 तारखेला या उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने संध्याकाळी 4 वाजता सांगता होणार आहे।
आणि परवाच्या दिवशी म्हणजेच 25 तारखेला या उत्सवाची पाऊलघडीचा कार्यक्रम सकाळी सूर्योदयाच्या वेळेस संपन्न होणार आहे. असा असणारा हा सर्व भव्य दिव्य पांडुरंग उत्सव महिपती महाराजांच्या आणि भगवान पांडुरंगाच्या कृपेने ताहराबाद या ठिकाणी संपन्न होत आहे. रामकृष्ण हरी. दिनांक 19 तारखेपासून पालखीचं पांडुरंगाला घेऊन झालेलं आगमन आणि त्या निमित्ताने साजरा होत असलेला हा पांडुरंग उत्सव श्री क्षेत्र ताहराबाद येथे या वर्षी साजरा होत आहे. या यात्रे उत्सवानिमित्त आलेल्या शेकडो दिंड्यांचे आम्ही देवस्थानच्या वतीने स्वागत करत आहोत व त्यांचे आभार पण व्यक्त करत आहोत की इतक्या श्रद्धेने भक्तिभावाने नगर जिल्ह्यातून, औरंगाबाद जिल्ह्यातून आणि नगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमधून सुमारे 500च्या वर दिंड्या आपल्या देवस्थानाला भेटीला आलेल्या आहेत. मी सर्वांचे प्रथमतः अध्यक्ष या नात्याने सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच या निमित्ताने मी हे सांगू इच्छितो की सध्या आपल्या देवस्थानचं जीर्णोद्धाराचं काम पूर्ण होत आलेलं आहेच व त्याचबरोबर सर्व परिसराचं सुशोभीकरणाचं काम आपलं चालू आहे व त्यासाठी आबा आहेत, माऊली आहेत, अशा खूप सर्व लोकांनी, दानशूर लोकांनी इथं खूप मोठ्या प्रमाणात देणगी दिलेली आहे. 1 रुपयापासून तर लाखो रुपयापर्यंत आपल्या वारकऱ्यांनी, आपल्या सेवेकरांनी इथं देणगी दिलेली आहे. या निमित्ताने मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो की देवस्थानला अशीच आपली सर्वांची गरज आहे व राहील. व ह्या पांडुरंग उत्सवाच्या निमित्ताने आपल्याला मिळालेल्या सहकार्याबद्दल मी प्रथमतः पोलीस प्रशासन, आदरणीय ठेंगे साहेब, शिवपूजा साहेब व सर्व पोलीस बंधू आणि भगिनी आलेल्या त्यांचा सर्वांचे प्रथमतः आभार मानल. त्यांच्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे या परिसरामध्ये कोणतीही अनुचित घटना न घडता खूप खेळीमेळीच्या वातावरणात लाखो लोकांचं इथं येणं झालंय, दर्शन झालंय व त्याचबरोबर ह्या गावचे सर्व नागरिक ताहराबाद ग्रामपंचायत, ताहराबादचे सर्व ग्रामस्थ जे सर्व या दिंड्यांची व्यवस्था 5 दिवस सांभाळतात त्या सर्व महिला भगिनींचं मी परत एकदा ऋण व्यक्त करील. व या पांडुरंग उत्सवामध्ये होत असलेले सर्व कीर्तन सेवा सोम महाराज खांडेकर, उल्हास महाराज सूर्यवंशी, बाळकृष्ण महाराज कांबळे, यांचं नाव काय आपले काका, या सर्वांचं पण मी आभार मानेन की त्यांनी खूप छानसं परमार्थाचं ज्ञान कीर्तन रूपी आपल्या सर्वांना मिळवून दिलं व ही सर्व पांडुरंग उत्सव खूप आनंदाने, खूप आदरयुक्त श्रद्धेने पार पडत आहे. त्याबद्दल मी सर्व भक्त भाविकांचे देवस्थानच्या वतीने खूप खूप आभार. असाच प्रेम, असंच सहकार्य कायम स्वरूपी राहावं ही महिपती चरणी प्रार्थना व महिपती चरणी प्रार्थना करतो की छानसा यावर्षी पाऊस होऊ दे, सर्व शेतकरी बंधू सुखी समाधानी हो, हीच माझी महिपती चरणी प्रार्थना. चालू झालेल्या पांडुरंग महोत्सवाच्या आज 23/7/25 रोजी सांगता होत आहे. त्या निमित्ताने सर्व भक्त परिवार तसेच पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत, विश्वस्त मंडळ, भाविक भक्त यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे खूप आभार. तसेच आलेले शेकडो दिंड्या या पायी दूरवरून काही म्हणजे पूर्णपणे जवळजवळ नगर जिल्ह्यातूनच मानता येईल, संगमनेर असेल, नेवासा तालुका असेल, इथून दिंड्या इथपर्यंत आल्यात. आणि भक्तिभावाने त्यांनी महिपती महाराजांचं दर्शन घेतलं आणि आज काल्याच्या कीर्तनाने या महोत्सवाची सांगता होत आहे. या निमित्ताने सर्व भाविक भक्तांचं देणगीदार, दानशूर देणगीदार यांच्या देणगीमधून भव्य दिव्य मंदिर उभारलं आणि जो परिसर सुशोभीकरण झालं त्याबद्दल मी सर्व देणगीदारांचे खूप खूप आभार, भाविक भक्तांचे आभार. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका.
पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय. विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात. आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं. बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी.